नमस्कार. IPL 2026 मध्ये घडलेला एक प्रसंग सध्या संपूर्ण क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या एका घटनेनं सामना जिंकणं, नियम आणि निर्णय या सगळ्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा सामना होता सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात. सामना अत्यंत तणावपूर्ण स्थितीत होता. शेवटची ओव्हर सुरू होती आणि स्ट्राईकवर होते ऋषभ पंत. ऋषभ पंतनं एक जोरदार शॉट खेळला. बॉल वेगानं बाउंड्रीकडे जात होता. त्या क्षणी सगळ्यांचं लक्ष त्या चेंडूकडे होतं. सामना शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे प्रत्येक रन महत्त्वाचा होता. बाउंड्रीजवळ आवेश खान उभा होता. बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ पोहोचत असताना आवेश खाननं आपल्या हातात असलेल्या बॅटनं त्या बॉलला स्पर्श केला आणि तो परत मैदानात ढकलला. ही गोष्ट स्पष्टपणे दिसत होती की बॉल अद्याप पूर्णपणे बाउंड्री ओलांडलेला नव्हता, म्हणजेच तो अजून खेळात होता. यानंतर मैदानावरील अंपायरांनी निर्णय दिला, 4. हा निर्णय होताच सामना संपला आणि लखनौ सुपर जायंट्सनं विजय मिळवला. पण इथूनच खरी चर्चा सुरू झाली, कारण हा फक्त एक साधा 4 नव्हता. या एका निर्णयावर संपूर्ण सामन्याचा निकाल अवलंबून होता. आता इथं महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, क्रिकेटच्या नियमानुसार हा निर्णय योग्य होता का? मी तुम्हाला नियम सोप्या भाषेत सांगतो. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या नियमांमध्ये लॉ 20.1 डेड बॉल आणि लॉ 41 अनफेअर प्ले हे 2 महत्त्वाचे नियम आहेत. जर एखाद्या खेळाडूनं बॉलला अशा प्रकारे स्पर्श केला की त्यानं खेळाच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप केला तर त्या परिस्थितीत अंपायरांना पेनल्टी देण्याचा अधिकार असतो. काही क्रिकेट तज्ज्ञांनी स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे की आवेश खाननं बॅटनं बॉलला स्पर्श करणं हे नियमांच्या चौकटीत बसत नाही, कारण फिल्डरनं अशा प्रकारे बॉलला स्पर्श करणं हे सामान्य फिल्डिंग ॲक्शन नाही. त्यामुळे काहींचं मत आहे की सनरायझर्स हैदराबादला 5 पेनल्टी रन्स मिळायला हवे होते. पण दुसरीकडे काही तज्ज्ञ असंही म्हणत आहेत की आवेश खानचा हेतू फक्त बॉल थांबवण्याचा होता. त्यानं जाणीवपूर्वक नियम मोडले असे स्पष्टपणे म्हणता येत नाही. म्हणजेच हा मुद्दा पूर्णपणे वादग्रस्त ठरलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. क्रिकेट चाहत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक थेट अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही जण याला फक्त एक अनपेक्षित क्षण मानत आहेत. आता या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापन या घटनेबाबत अधिकृत तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. ते बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाला पत्र लिहिण्याचा विचार करत आहेत. या पत्रात केवळ या घटनेचाच नाही तर सामन्यातील इतर काही निर्णयांचाही उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचं लक्ष बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया आणि इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांच्या प्रतिक्रियेवर आहे. ऋषभ पंतचा तो 4 योग्य होता असं तुम्हाला वाटतं का? की सनरायझर्स हैदराबादला 5 पेनल्टी रन्स मिळायला हवे होते? तुमचं मत नक्की कळवा. अशाच स्पष्ट आणि सखोल क्रिकेट बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मी पुन्हा भेटेन पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.